नमस्कार, विद्युता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पनीर मसाला। चला तर मग सर्वात आधी आपल्याला कांदा, टोमॅटो, काजू, आलं, लसूण या सगळ्यांना चांगलं भाजून घेऊन त्यांची पेस्ट बनवून घेणार आहोत। त्यानंतर एका पॅनमध्ये बटर घालून आपण पनीरचे तुकडे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। पनीर फ्राय करून झाल्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरा, तमालपत्र, लाल तिखट आणि गरम मसाला घालून हे परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये जी आपण कांदा टोमॅटोची पेस्ट बनवली आहे ती यात घालणार आहोत। याला चांगलं मिक्स करून यात थोडं चवीनुसार मीठ टाकून 10 ते 15 मिनिटं चांगली शिजवून घेणार आहोत। त्यानंतर यात पनीरचे तुकडे घालून अजून एकदा 5 मिनिटं वाफवून घेणार आहोत आणि त्यावर कोथिंबीर घालून मस्तपैकी गार्निश करणार आहोत। पनीर मसाला आपला बनवून रेडी आहे। तुम्ही याला रोटी किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।